सत्तेत एक मनात दुसरेच। महायुतीत देवाभाऊ आणि दादा यांचा वेगळा सूर आणि एकनाथ शिंदे यांचा आडमुठेपणा। शिंदे पुन्हा एकदा ठाकरेंच्या मार्गात अडथळा का ठरत आहेत? त्यांच्या मोदी पॅटर्न मागचं खरं कारण काय? खुद्द एकनाथ शिंदेच ठाकरेंना रोखण्यासाठी मोदी पॅटर्नची ढाल घेऊन का उभे राहिलेत? चला तर मग जाणून घेऊया महायुतीत दडलेला हा सर्वात मोठा राजकीय पेच। केवळ राजकीय गणितासाठी ते लोकशाहीची पद्धत बदलण्याचा आग्रह का धरत आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहत आहात TOD मराठी। महायुतीचं सरकार येऊन 1 वर्ष पूर्ण झालं, पण अजूनही राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण हा प्रश्न तसाच लटकलेला आहे। विरोधी पक्षांकडे नियमानुसार आवश्यक असलेले 10% आमदार नाहीत, म्हणून विरोधी पक्षनेतेपद द्यायचं की नाही यावर महायुतीमध्येच मोठा पेच सुरू आहे। शिंदेचा आडमुठेपणा नेमका कशासाठी? या सगळ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेतेपदाला जोरदार विरोध दर्शवलाय। त्यांचा विरोध केवळ राजकीय नाही, तर तो संख्याबळाच्या नियमावर आधारित आहे असं ते भासवत आहेत। ते म्हणतात विरोधी पक्षनेते पदासाठी 29 आमदार लागतात, पण ठाकरेंच्या शिवसेनेकडे फक्त 20 आमदार आहेत। त्यामुळे संख्याबळच नसेल तर हे पद देण्याची गरज नाही। त्यांनी तर विरोधी पक्षांना खोचक सल्लाही दिलाय, पहिले आपले संख्याबळ वाढवा, मग पद मागा। मोदी पॅटर्न मागची खरी खेळी काय? शिंदे यांना या सगळ्यावर केंद्रातील मोदी पॅटर्न लागू करायचा आहे। केंद्रात 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक खासदार नव्हते, म्हणून त्यांना ते पद मिळालं नव्हतं। शिंदे म्हणतात महाराष्ट्रातही तोच नियम लागू करा, पण हा केवळ नियमांचा विषय नाहीये। या आग्रहामागचं मुख्य आणि खरं कारण म्हणजे राजकीय सुरक्षा। शिंदेंना सर्वात मोठी भीती वाटते ती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची। जर हे पद ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालं तर त्यांचे पहिले आणि मुख्य टार्गेट कोण असेल? एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेले आमदार मंत्री। विरोधी पक्षनेता म्हणून ठाकरेंचा माणूस आल्यास तो सत्ताधाऱ्यांची प्रकरणं सभागृहात खोदून काढणार आणि यात सर्वात मोठा फटका शिंदे सेनेला बसू शकतो। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या बारवर धाड पडल्याची माहिती अनिल परब यांनीच सभागृहात दिली होती। तेव्हाही शिंदे सेनेत चर्चा होती की आपल्याला ठरवून टार्गेट केलं जातंय। विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यास हे हल्ले आणखी तीव्र होतील, ही भीती शिंदे सेनेला वाटते। लोकशाही परंपरा मोडून चालणार का? या सगळ्यामुळे शिंदे साहेब पूर्ण ताकदीनिशी ठाकरेंना रोखण्यासाठी मोदी पॅटर्नसाठी आग्रही आहेत, पण त्याच वेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सूर वेगळा आहे। ते म्हणतात विरोधी पक्षनेता असायला हवा आणि ठाकरेंच्या शिवसेनेला हे पद देण्यास काही हरकत नाही। लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणारा प्रभावी विरोधी पक्षनेता असणं आवश्यक आहे। त्यामुळे केवळ राजकीय विरोधासाठी ही लोकशाहीतील परंपरा मोडणं योग्य आहे का, हा खरा प्रश्न आहे। महायुतीमधील या अंतर्गत मतभिन्नतेचा परिणाम थेट महाराष्ट्राच्या विधानसभेच्या कामकाजावर होत आहे। विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांचं नाव सुचवलंय, पण अध्यक्षांनी वर्षभरानंतरही याबद्दलचा निर्णय घेतलेला नाही। तुम्हाला काय वाटतं? केवळ राजकीय गणितासाठी आणि भीतीपोटी विरोधी पक्षनेते पदाचा पेच असाच कायम ठेवणं कितपत योग्य आहे? पुढे नेमकं काय होतं, कोण काय निर्णय घेतं आणि याचा राजकारणावर किती परिणाम होतो हे पुढच्या काही दिवसात समोर येईल। बाकी अपडेट काहीही असेल मी सांगतच राहील। त्यासाठी TOD मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।